मी रामावर आणि शंकरावर गाणं लिहिलंय. मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, अशा मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. मी खूप बेसूर आहे, मी जोरात गाणं लावतो आणि गाणं म्हणतो, पण राहो में उनसे मुलाकात हो गई हे माझं आवडतं गाणं आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना का अर्थ, अनर्थ तर असतो. वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. देखिए, पहली बात तो ये है कि म्यूजिक जो है वो हमारी संवेदनाओं को जीवित रखता है. तो जैसा आपने कहा कि हम लोग बाहर से खड़ूस दिखते हैं लेकिन अंदर से बहुत अच्छे लोग हैं, और इसका बहुत बड़ा श्रेय म्यूजिक को जाता है. हम जितने पॉलिटिशियन हैं दिन भर में 10 रील बनाते हैं और हर रील में एक गाना होता है. So the music is helping us promoting ourselves. रोज 10 गाने हम प्रमोट करते हैं और 10 गाने हमको प्रमोट कर रहे हैं. मतलब लाइफ का सबसे बड़ी मेरी ट्रेजेडी ये रही कि मुझे गाने बहुत याद है और सुर में मैं एक भी नहीं गा सकता. तो इसलिए छुप छुप के गाना ये मुझे बड़ा पसंद है. तो मैं ये करता हूं कि गाने को फुल वॉल्यूम पे लगाता हूं और फिर उसके साथ गाता हूं, तो अपना बेसुरापन उस सुर में मिल जाता है और अपने को लगता है की हम भी सुर में गा रहे हैं. एक गाणं मी लिहिलेलं आहे, पण मी त्याच्या खाली मी लिहिलं असा क्लेम केलेला नाही. ते अमृताने गायलेलं आहे, ते तुम्हाला युट्यूबवर मिळेल, पण मी सांगणार नाही, तुम्ही शोधून काढा. पण आज वर्ल्ड म्युझिक डे आहे, तर एक जे गाणं जे मॅम साठी तुम्हाला डेडिकेट करायचं असेल ते कोणतं असेल? नाही, डेडिकेट करायला पुष्कळ गाणे आहेत. जेव्हा आम्ही भेटलो, आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण मला असं वाटतं की 90sची जी गाणी आहेत ती गाणी मला, कारण आम्ही 90s वाले आहोत, कॉलेजमध्ये 90s मध्ये होतो, त्याच्यामुळे ती सगळी गाणी मला फार आवडतात. आणि विशेषतः राहो में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई, हे गाणं मला फार आवडतं. अनेक चांगली गाणी आहेत, कुठलेही डेडिकेट करू शकतो सगळ्यांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.